तशा त्या शुभेच्छा देऊनच आपण सुरुवात केली होती। काल दिवाळी दणक्यात साजरी झाली आणि ती गोड झाली। याचं कारण आपल्या हिंदुस्थानने सेमीफायनल जिंकली, विराटने आणखीन एक विक्रम रचला। त्याच्यामुळे सर्वप्रथम विराटचं अभिनंदन। आणि मी एक माझ्या पिढीला भाग्यवान एवढ्यासाठी समजतो कारण त्यांनी 3 पिढ्यांचे विक्रमवीर पाहिले। एक सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि आता विराट। अर्थात माझी अशी शुभेच्छा आहे विराटला की अजूनही विराटने शिखर गाठलेलं नाही। एक त्याच्याकडनं असा विक्रम व्हावा की तो पुढचे अनेक वर्ष सर्वांना एक हवासा किंवा हेवा वाटेल असा तो असावा। क्रिकेटचे दिवस आहेत, वर्ल्ड कप सुरू आहे, त्याचबरोबरीने आपल्या देशात काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत। क्रिकेटमध्ये काही नियम असतात, तसेच निवडणुकीमध्ये सुद्धा आचारसंहिता असते। आज मी आपल्याला सर्वांना एवढ्यासाठी बोलवलं की शिवसेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे काही शंका कुशंका त्याच्यावरती खुलासा होण्यासाठी। अनेकदा असं वाटतं की केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काय केलं तर मात्र आमची हिट विकेट काढायची। ह्याला काय मोकळ्या वातावरणातल्या निवडणुका म्हणू शकत नाही। अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 1987 साली पार्ल्यामध्ये जी पोटनिवडणूक झाली होती, आमच्याकडनं डॉक्टर रमेश प्रभू विजयी झाले होते आणि मी जर चुकत नसेन तर भारतीय जनता पक्ष तेव्हा आपल्या विरोधात लढला होता। आणि ही देशातली माझ्या माहितीप्रमाणे पहिली निवडणूक पोटनिवडणूक असली तरी जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नुसती लढली नाही तर जिंकली गेली। नंतर मग भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत आला वगैरे 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 सगळं झालं। पुढचा इतिहास तुम्हाला सर्वांना कल्पना आहे। त्याची आठवण एवढ्यासाठी मी करून दिली की त्या निवडणुकीपासून अगदी 95 साली आमचं सरकार आलं तोपर्यंत आमचे 5 ते 6 आमदार, त्याच्यामध्ये सुभाष देसाई, सूर्यकांत महाडिक, रमाकांत मयेकर, बापू खेडेकर, रमेश प्रभू हे तर बाद ठरवले गेलेच। परंतु सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी होती की लोकशाहीमधला मूलभूत जो मतदानाचा अधिकार आहे तो यांच्यासह अगदी शिवसेना प्रमुखांचा सुद्धा 6 वर्षासाठी काढून घेण्यात आला होता। कारण काय होतं तर हिंदुत्वाचा प्रचार केला। वातावरण तेव्हा देशात असं होतं की दुसरं कोणीही हिंदुत्वाबद्दल बोलायला कसरत नव्हतं, बोलू शकत नव्हतं। गर्व से कहो हम हिंदू है हा जो नारा तो विश्व हिंदू परिषदेने दिला असेल, पण जो बुलंद केला तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी केला। मंदिर वही बनाएंगेचे ते दिवस होते, निवडणुका अगदी तेव्हा जोरात लढल्या जात होत्या आणि केवळ हिंदुत्वाचा प्रचार केला, मंदिर वही बनाएंगेचा प्रचार केला म्हणून या सर्वांवरती कारवाई केली गेली। हिंदू हृदय सम्राटांवरती सुद्धा जे कधी आयुष्यात निवडणूक लढणारच नव्हते त्यांना निवडणूक लढवण्यापासून लांब ठेवण्यात आलं आणि परत एकदा सांगतो मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता। आज मात्र आम्हाला जरा असं वाटते की निवडणूक आयोगाने आचारसंहितेत किंवा निवडणुकीच्या नियमावलीत काही बदल केले असावेत अशी एक शक्यता वाटायला लागलेत। बदल केले असतील आम्हाला अडचण काहीच नाही आहे, पण केले असतील तर ते सर्वांना सारखे असायला पाहिजेत आणि सर्वांना ते वेळेमध्ये कळले पाहिजेत। हे एवढ्यासाठी मी सांगतोय कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात कर्नाटक एक राज्य असं होतं की जिथे स्वतः पंतप्रधान मोदीजींनी बजरंगबली की जय बोलून मतदानाचं बटन दाबण्यासाठी जनतेला आवाहन केलं होतं। काल परवाकडे अमित शाह म्हणजे देशाचे गृहमंत्री यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही भाजपला निवडून दिलं तर अयोध्येला जायला तुम्हाला खर्च येणार की नाही येणार? लोक म्हणाली येणार। मग ते बोले मैं कहता हूँ नहीं आएगा। ज्याने जे आम्हाला मतं देतील त्यांना आम्ही रामलल्लाचं दर्शन फुकट देऊ असं त्यांनी जाहीर केलं। त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। एक तर पहिली मागणी आमची अशी आहे अमित शहाजींकडे
की आपण देशाचे केंद्रीय मंत्री आहात, गृहमंत्री आहात, तुम्ही मध्य प्रदेशपुरती ही मागणी लावून न धरता देशातल्या कानाकोपऱ्यात जेवढे रामभक्त आहेत त्यांना त्यांच्या सोयीनुसार जेव्हा वाटेल त्यावेळेला मोफत अयोध्यावारी भाजपातर्फे करावी ही आमची आग्रही मागणी आहे. मग ते अगदी मणिपूरमधले लोक असू देत, अगदी कर्नाटकातले असतील, कन्याकुमारीचे असतील, कुठलेही असतील. नाहीतर ते काय करतील की येत्या 22 जानेवारीला मला असं वाटतं राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे देशातनं एक 5-10 करोड लोक ते तिकडे आणणार आहेत, आणू शकतात, त्यांची ताकद आहे तेवढी. तर ते सांगतील की बघा त्यावेळेला सगळ्यांना फुकट आणलंच ना आम्ही. तसं नाही, रामलल्लाचं दर्शन राम भक्तांना जेव्हा वाटेल तेव्हा ते त्यांनी घडून दिलं पाहिजे. आणि ज्या अर्थी आमचे माननीय पंतप्रधान मतदान करताना बजरंगबली की जय बोलून मतदान ते वोटिंग मशीनचं बटन दाबा सांगतायत, तर मग हा नियम आता निवडणूक आयोगाने शिथिल केला असेल तर आम्ही देखील येत्या निवडणुकीत मी माझ्या जनतेला आवाहन करतो की जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा, हर हर महादेव म्हणून मतदान करा, जय श्रीराम म्हणून मतदान करा आणि राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून गणपती बाप्पा जय, गणपती बाप्पा मोरया म्हणून सुद्धा तुम्ही मतदान करा. तर याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची गरज आहे की हे बंधन जे पूर्वी होतं ज्याच्यावरनं हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता, मग तो योग्य होता, ती शिक्षा किंवा तुम्ही जे काही निर्णय घेतला तो योग्य होता की आत्ता हे जे पंतप्रधान आणि गृहमंत्री करतात ते योग्य आहे, हे त्यांनी सांगणं मला असं वाटतं देशाच्या जनतेला आणि आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की आचारसंहितेत जर काय त्यांनी बदल केला असेल तर तो केव्हा केला, कधी केला आणि तो केवळ भाजपलाच सांगितला आणि आम्हाला सांगितला का नाही, ही सुद्धा आमची एक मला असं वाटतं रास्त मागणी आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही एक पत्र निवडणूक आयोगाला आज सकाळी पाठवलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा ते पत्र सर्वसामान्य मतदारांसाठी आणि देशातल्या जनतेला माहिती व्हावं की अरे माझा अधिकार हा काय आहे, मी या असं करू शकतो की नाही करू शकत. कारण पूर्वी या सगळ्या गोष्टी फार स्वतःहून निवडणूक आयोग दखल घेत होती. आत्तासुद्धा मला असं कळलं की राहुल गांधी, प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाने स्वतःहून नोटिसा पाठवलेल्या आहेत. केजरीवाल त्यांनासुद्धा त्यांनी नोटीस पाठवलेली आहे. म्हणजे निवडणूक आयोग जागरूक आहे. मी निवडणूक आयोगाला काही टीका करण्यासाठी बोलत नाही आहे किंवा जे मोदी किंवा अमित शहाजींनी केले ते सुद्धा काही चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही आहे. पण जर केलं असाल तर आम्ही जे केलं होतं ते योग्य का अयोग्य होतं ते कळू द्या. आणि जर आता त्याच्यात ढिलाई आणली असेल तर आम्ही सुद्धा हा प्रचार करू शकतो की नाही हे त्यांनी आम्हाला सांगावं. हा आजचा एक मूळ मुद्दा आहे. त्या अनुषंगाने आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा. पण मला अपेक्षा आहे की निवडणूक प्रचार संपायच्या आत निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना आणि मतदारांना या निर्णयाबाबत सरकारी भाषेत अवगत करावे. पत्र लिखा है, पत्र में किस चीज के बारे में जो है वो मुद्दा हाईलाइट किया है और सर इंडियन टीम के बारे में भी बता दीजिए. नहीं, मेरी इंडियन टीम, अपनी इंडियन टीम ना कि भारतीय टीम, ये हिंदुस्तान की टीम पहले तय करो. नहीं, अपनी जो टीम है हिंदुस्तान की टीम है, मैं तो उनका अभिनंदन करता हूं और फाइनल के लिए शुभकामनाएं देता हूं. और मुझे पक्का विश्वास है कि हमारी टीम विश्व विजेती फिर से एक बार बनेगी. इसमें कोई दो राय मेरे तो मन में नहीं है, आशंका नहीं है. साथ ही साथ कल विराट ने जो एक विक्रम, नया विक्रम रचा, उसके लिए मैं विराट का अभिनंदन करता हूं. और मैं तो मानता हूं कि अभी तक विराट वो जो शिखर होता है वहाँ तक पहुँचा नहीं है, वो और आगे उसको जाना चाहिए और वो ज़रूर जाएगा, ऐसी मेरी शुभकामनाएं हैं. आज मैंने आप सारे लोगों को इसलिए बुलाए हैं, आप सभी लोगों को याद होगा वो एक ज़माना था 1947 नहीं 87, पूरे देश में एक उपचुनाव हुआ था पार्ला में. शिवसेना अकेली थी और खिलाफ सारे लोग थे, कांग्रेस भी थी और भारतीय जनता पार्टी भी थी. और वो पहला चुनाव शायद इस देश में सिर्फ लड़ा नहीं, जीता हुआ था हिंदुत्व के मुद्दे पर. उसके बाद कई बार हमने चुनाव लड़े, कई बार हम चुनाव जीते, लेकिन हमारे जो विधायक थे उसमें स्वयं सुभाष देसाई जी है, हमारे रमाकांत मयेकर जी थे, रमेश प्रभु जी थे, बापू खेड़ेकर, सूर्यकांत महाडिक जी थे और स्वयं बाला साहब जी, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे. उनका मतदान
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.